गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वर गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। सज्जनों, आज हनुमान जयंतीच्या पावन मुहूर्तावर माझी कुलस्वामिनी धनदाई माता मसदी यांच्या असीम प्रसादाने महाराजांच्या स्वामी महाराजांच्या अतिश्रेष्ठ अशा त्यांच्या आशीर्वादाच्या अनुषंगाने आज आपण देवी भागवत या ग्रंथाचं यथोचितपणे अभ्यास करून मानसिक आणि शारीरिक दृष्ट्या त्या आईसाहेबांनी आपल्यावरती कशा प्रकारे कृपा केलेली आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। आता या पहिल्या व्हिडिओमध्ये देवी भागवताचं महत्त्व आणि परा पश्चंती आणि वैखरी, परा पश्चंती आणि वैखरी हे 2-3 शब्द म्हणजे काय आहे, नेमका त्याचा अर्थ काय आहे हे जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत। आणि म्हणून करता आपण नेहमीप्रमाणे गणेशाला वंदन करणार आहोत। ओम वक्रतुंडं महाकाय सूर्यकोटिसमप्रभं निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा श्रीमन्महागणाधिपतये नमः। ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमुत्साहतिलक्षम् एकं नित्यं निर्मलवचलं सर्वदी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। नमो देव्यै महादेव्यै शिवायै सततं नमः। नमः प्रकृत्यै भद्रायै नियता प्रणता स्वताम्। ओम श्री कुलस्वामिनी धनदाई माता नमो नमः। श्री स्वामी समर्थ महाराजांच्या असीम आशीर्वादाने आईसाहेबांच्या प्रेरणेने देवी भागवत या ग्रंथाची सुरुवात करताना खूप काही वेगळ्या पद्धतीने विचार करावा लागला आहे। आणि तो विचार करत असताना आपल्याला कुठल्याही प्रकारे अतिरिक्त होणार नाही, कुठल्याही प्रकारे विषयाचं गांभीर्य लांबत जाणार नाही याची पुरेपूर काळजी घेण्याचा प्रयत्न मी केलेला आहे। आणि म्हणून करता स्वामी चरित्राच्या पहिल्याच अध्यायामध्ये महाराजांचं ध्यान आहे। रक्तांगम रक्तवर्णम पद्मनेत्रम सुहास्यवदनम कंथा टोपीच माला दंडकमंडलधरम कट्यांकर रक्षक त्रैगुण्यरहित त्रैलोक्यपालक विश्वनायक भक्तवत्सल कलियुगे श्री स्वामी समर्थ अवतारधारक पाहिमाम पाहिमाम पाहिमाम। हा श्लोक प्रत्येक जण प्रत्येक सेवेकरी कुठल्या ना कुठल्या वेळेला केव्हा ना केव्हा तरी स्वामी चरित्राचं जेव्हा जेव्हाही सुरुवात करत असेल तेव्हा पहिल्या अध्यायामध्ये हा श्लोक आपण नेहमी म्हणतो। आणि या श्लोकामध्ये आपल्याला काही गोष्टी जाणून घ्यायच्या आहेत। त्याच्यातल्या काही गोष्टी म्हणजे अशा आहेत, टोपी, कंथा टोपी, त्याच्यानंतर माला, दंड कमंडलू, नंतर रक्षक आणि वात्सल्य, ही जी शब्द आहेत ही शब्द स्वामी महाराजांच्या जवळ असणाऱ्या शक्तींचे अस्तित्व दर्शवणारे आहेत। प्रत्यक्षात आपल्याला महाराजांच्या जवळ या गोष्टी कुठल्या दिसत नाही, दिसत पण नाही, पण त्या सर्व शक्ती त्यांच्यामध्ये प्रतिष्ठित आहेत, समाविष्टित आहेत याचं आपल्याला प्रत्येक वेळा अनुमोदन होत असतं। आणि ते माझ्याप्रमाणे इतरांनाही जेव्हा जाणवेल तेव्हा त्याविषयीची सत्यता आपल्याला जळेल। हिंदू धर्म कार्यप्रणालीप्रमाणे प्रत्येक देवदेवता त्यांच्या पूजा, त्यांच्या ध्यानधारणांच्या पद्धती, त्यांचे सूक्त, त्यांचे पूजा पद्धती याच्यात अंशात्मक बदल झालेला आहे।
पण तरीसुद्धा प्रत्येक भाविक आपल्या त्या आराध्याकडे बघताना ही माझी माऊली आहे, ही माझी श्रेष्ठ देवी आहे, ही माझी कुलस्वामिनी आहे, हिच्या चरणावर माझे सगळे काही प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार आहे, सगळे विषय संपणार आहे, ही भावना प्रत्येकाच्या मनामध्ये असते. आणि त्याच भावनेप्रमाणे ते परमेश्वर सुद्धा, जोही कोणी आपला अधिष्ठाता असेल, जी देवता आपली असेल, ती देवता सुद्धा काय सांगते, आदि मी अनंत मी, ब्रह्मांड नायक देखील मीच. मी हे शब्द आपण नेहमी ऐकतो, पण ही मी म्हणजे कोण? हा मी नावाचा चालक मालक पालक कोण आहे? कुठून त्याची उत्पत्ती झाली? कशा प्रकारे तो निर्माण झाला? आणि त्याच्या त्या शक्तीमध्ये मातृशक्तीची स्थापना आहे का? या सगळ्या गोष्टीचा आपल्याला विचार करावा लागतो. संकट, विघ्न, इच्छाशक्तीची पूर्तता, सफलता, जीवनातील आनंद, समाधान, मानसिक निवृत्ती, वैराग्य इत्यादी नानाविध प्रकारचे तत्व आणि तत्वज्ञ ज्ञान यांची निर्मिती, त्यांची प्राप्ती, त्यांच्या भक्तीचा उदय, या इत्यादी सर्व माणसाच्या आंतरिक इच्छा असतात. प्रत्येक मानवाला वाटतं की माझं हे झालं पाहिजे. त्याच्या मनामध्ये एक आंतरिक इच्छा असते, त्याला आपण इच्छाशक्ती असं म्हणतो. ही शक्ती या सृष्टीच्या पूर्णत्वासाठी कार्य करणारी ही शक्ती कुठून आली, कोणी आणली, कशा प्रकारे निर्माण झाली, हे पलीकडचं समजण्याच्या पलीकडचं ज्ञान आहे. पण तरीसुद्धा आपल्या ऋषीमुनींनी या सर्व गोष्टींचा कठोर परिश्रमाच्या ध्यान धारणा जप तप याच्या माध्यमातून त्यांचा मागोवा घेतला. आणि ते मागोवा घेत असताना त्यांना ज्या ज्या गोष्टी उपजत झाल्या, ज्या ज्या गोष्टींची त्यांना पूर्तता प्राप्त झाली, ज्या ज्या गोष्टी भविष्यात मानवाच्या दृष्टीने कथेच्या रूपात जर आपण या दिल्या तर त्यांचं कल्याण होईल असंही त्यांना जेव्हा वाटलं, तेव्हा त्यांनी ते ग्रंथ रूपाने निर्माण केलं. आणि तोच ग्रंथ आज आपल्याला जप ध्यान धारणा, आईसाहेबांची कृती, त्यांची इच्छाशक्ती आणि त्यांच्या इच्छाशक्तीतून आपल्याला आपल्या मनाची होत असलेली पूर्तता, या सगळ्या गोष्टी कशा पद्धतीने मिळतील, कशा असतील, कशा निर्माण झालेल्या असतील, या सगळ्या गोष्टीचा विचार आपल्याला देवी भागवतामध्ये सापडणार आहे. या देवी भागवतात देवीची उत्पत्ती स्थिती पासून अनेक कथा प्रसंग, देवीच्या लीला आणि त्या लीलांच्या पाठीमागे असलेली त्या देवीची भूमिका, या सर्व गोष्टींचं ज्ञान प्राप्त करून देणारा ग्रंथ म्हणजे देवी भागवत. सर्व प्रकारच्या पूजाविधी, सूक्त, प्रसंगानुरूप कोणत्या शक्तीची आराधना करावी, कोणत्या शक्तीला शरण जावं, कोणत्या शक्तीने आपली इच्छा पूर्ण होईल, याच्यासाठी त्या शक्तीचा अभ्यास करावा. सज्जनो, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, कुठलीही गोष्ट सहजासहजी मिळणार नाही. जर आपल्याला एखादी गोष्ट समोरच्याला द्यायची इच्छा झालेली असेल तर ती देण्यापूर्वी आपल्याजवळ काय आहे याचा परिपूर्ण अभ्यास झालाच पाहिजे. मी असं म्हणत नाही की सर्वांगाने मनुष्य पवित्र होतो, सर्वांगाने श्रेष्ठ असतो, नाही, तो कधीच पूर्णत्वाला जात नाही. पण त्या अनुषंगाने त्याचं पहिलं पाऊल जरी पडायला सुरुवात झाली तरी आशीर्वाद परमेश्वराचा त्याच्या पाठीशी निश्चितपणे असतो. केवळ स्वतःची वैचारिक भावना, मी सांगतो तेच खरं आणि मी सांगणारे तेच श्रेष्ठ, अशी जर मनाची भावना असेल तर त्या प्रवचनालाही अर्थ राहत नाही, त्या भागवतालाही अर्थ राहत नाही आणि त्या विशिष्ट कार्यप्रणालीसाठी कार्य करत असलेल्या त्या वक्त्याला देखील किंमत राहत नाही. आणि म्हणून करता कुठल्याही गोष्टीचा अभ्यास काही अंशी तरी केला पाहिजे.
नाही 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 तर निदान जे आपल्याला सांगणार आहोत ते कुठल्या ग्रंथात आहे, कुठल्या पानावर आहे, कुठल्या पद्धतीने मांडणी केलेली आहे, याचा निदान एकदा तरी वाचन झालेलं असलं पाहिजे. तेही नसलं तरी निदान कमीत कमी अनुक्रमणिका तर बघा, अनुक्रमणिकेत तरी असलं पाहिजे, त्याच्यात तरी असलं तरी आपलं काम भागतं. थोडासा अभ्यास मात्र असावा लागतो, आणि तो नसेल तर मग आपण हा प्रयत्न कधीच करू नये असं मला वाटतं. आणि म्हणून करता हा प्रयत्न करण्यासाठी गेल्या जवळजवळ 4 महिन्यापासून मी माझ्या परीने त्या कार्यक्षेत्रात कार्य करण्याचा प्रयत्न करतो आहे, पण हिंमत होत नाही. आपण जे सांगतोय, आपण जे करतोय त्याच्यामध्ये योग्यत्व आहे का नाही हे त्या परमेश्वराला, त्या आईसाहेबांनाच माहिती. पण आपण कार्य करतो आहोत याचं मानसिक समाधान आपल्याला नक्कीच आहे. आणि म्हणून करता सृष्टीच्या निर्मितीसाठी, संरक्षणासाठी कोणत्या प्रकारे आधार नसलेली शक्तीची गरज होती. भगवंताला त्यावेळेस सृष्टीची निर्मिती केलेली होती, आणि सृष्टीच्या निर्मितीच्या वेळेचा जो प्रसंग आपण थोडासा डोळ्यापुढे घेतला तर सुरुवातीला सगळीकडे जलमय होतं, सगळीकडे पाणीच पाणी होतं, आणि ओंकार स्वरूप परब्रह्म भगवान शंकर ओंकार स्वरूप होते. पण हे जरी आपण त्यांना निर्विकार म्हणत असलो तरी सुद्धा ते त्या जलाशयावरती आधारित होते, त्यांच्या खाली जलाचा आधार होता. भगवान विष्णू शेषशाहीच्या आधारावरती त्या ठिकाणी जलामध्ये होते, समुद्रामध्ये होते, परंतु ते त्या शेषशाहीच्या वरती विराजमान होते. ब्रह्मा यांना भगवंताची नाभी आणि कमल या 2 गोष्टींचा आधार होता. आणि सृष्टीची निर्मितीसाठी आणि सृष्टीची निर्मिती केल्यानंतर त्याचा यथोचितपणे मागोवा आपल्या प्रत्येक देवदेवताला घ्यायचा होता, तो देवदेवतांना घेऊन मानवापर्यंत पोहोचवायचा होता. पण हे आधार घेऊन प्रत्येक आधाराच्या आसन जायचं शक्यच नव्हतं. इथून जायचं, दुसरं कुठेतरी आधार शोधायचा, मग तिथे पुन्हा सांगायचं, पुन्हा दुसरीकडे आधार. निराधार असलेली एखादी शक्तीची त्या ठिकाणी निर्मिती होणं गरजेचं होतं. आणि ही निराधार असलेली शक्ती कशा पद्धतीने कार्य करेल हे त्या शक्तीवरच अवलंबून होतं. आणि म्हणून करता भगवंताने हा विचार केला की आता आपण आधारित आहोत, परंतु निराधार काहीतरी असलं पाहिजे की जे एकाच वेळा सगळीकडे सत्य परिस्थितीत पोहोचते. आणि म्हणून करतात तिघाही देवांनी आपल्या अंतर्मनातल्या, आपल्या शरीरामध्ये असलेली जी ऊर्जा आहे ती ऊर्जा बाहेर काढली. त्या ऊर्जेला तिघाही देवतांनी बाहेर काढल्यानंतर तिला प्राणप्रतिष्ठा केली. प्राणप्रतिष्ठा म्हणजे कशी केली? आपल्या हृदयातून तिला वरदान दिलं. आणि अशा या 3 देवता त्या ठिकाणी निर्माण झाल्या. त्यांना आपण महाकाली, महालक्ष्मी आणि महासरस्वती या नावाने संबोधतो. आणि या अंतरिक्ष शक्तीतून निर्माण झालेल्या देवता या इतक्या मोठ्या प्रमाणात होत्या की आजही जर आपण त्या बारकाईने विचार केला तर प्रत्येक गावखेड्यात गावामध्ये मोठा असो, शहर छोटं असो, कुठलंही असो, जेवढ्या पुरुष देवतांचे मंदिरं सापडणार नाही त्यापेक्षा जास्तीचे मंदिरं देवी देवतांचे सापडतात. प्रत्येक गल्लीमध्ये एकतरी देवीचं मंदिर असतं, परंतु ते मंदिर पहिल्या मंदिराच्या वेगळ्या नावाने असतं, वेगळी शक्ती असते. आणि अशा या कार्य करणाऱ्या शक्तींना इच्छाशक्ती आणि मानवाच्या त्या प्रगतीसाठी होत असलेल्या कार्याचा अभिप्राय हे त्या ठिकाणी निर्माण करण्यात आला. आणि अशा पद्धतीने मग पुढे ब्रह्म देवाच्या अनुषंगाने
ब्रह्मदेवाच्या अर्थशास्त्राने आणि त्यांच्या उत्पत्ती, स्थिती आणि लय या तीनही देवतांच्या स्थितीच्या अनुषंगाने त्या कार्यपद्धतीसाठी त्या तीन शक्तीद्वारे खेळाला सुरुवात करण्यात आली. विष्णूला जगाचे पालन पोषण करायचे होते. अन्न निर्माण करणे, पाणी निर्माण करणे, हवा, भूमी या सगळ्या गोष्टी विष्णूच्या स्वाधीन होत्या. मग या करण्यासाठी त्यांना एक विशिष्ट बुद्धी, चातुर्य आणि कला, बुद्धी, चातुर्य आणि कला या तीन शक्तींची गरज होती. त्या शक्ती जेव्हा त्यांना मिळाल्या तेव्हा त्यांचं हे कार्य सुरू झालं. कारण आपण सुद्धा आपल्यावरून विचार करू, आपण खूप हुशार आहोत, खूप हुशार आहे, खूप अभ्यास केला आहे, परंतु मस्तकामध्ये बुद्धी नावाची जर चीजच नसेल तर इकडे वाचलं तिकडे संपलं, इकडे वाचलं तिकडे संपलं, पुढे पाठ मागे सपाट, हे होत राहतं. हे होऊ नये म्हणून मग आपण वेगवेगळ्या गोष्टींचा आधार आपणही घेत असतो. देवदेवतांनी त्यावेळेस घेतला, त्यांना त्या शक्ती त्या ठिकाणी मिळाल्या. महादेवाला संहार करायचा होता, परंतु संहार करताना एकाच वेळा सगळ्यांचा संहार करायचा नाहीये. विशिष्ट पद्धतीने विशिष्ट कार्य संपल्यानंतर विशिष्ट त्या व्यक्तीचा संहार करायचा होता, त्याला सद्गती द्यायची होती. मग ही कार्यप्रणाली त्याला करण्यासाठी त्याला सुद्धा बुद्धीची, चातुर्याची आणि गरज होती. त्यालाही ते त्या ठिकाणी देण्यात आलं आणि अशा प्रकारे हे कार्य सुरू झालं. या कार्याच्या दृष्टीने उत्पत्तीच्या वेळी जी शक्ती प्राप्त झाली तिला सर्ग शक्ती म्हटलं गेलं. त्यानंतर विष्णूला उत्पत्ती, त्याच्यानंतर पालन पोषण हे करायचं होतं, त्याला स्थिती शक्ती दिली गेली. सर्ग, स्थिती आणि रुद्र शक्ती, संहारक या तीन शक्ती महाकाली, महालक्ष्मी, महासरस्वती यांच्या अनुषंगाने प्राप्त झाल्या. आणि याच तीन कार्यांना, याच तीन पद्धतींना, याच पद्धतीने जे कार्य केलं जात आहे त्या कार्यप्रणालीला धर्मशास्त्रामध्ये एक विशिष्ट नाव होतं आणि ते नाव म्हणजे परा, पश्चंती आणि वैखरी. परा, पश्चंती आणि वैखरी हे त्यांचे तीन नावं त्या ठिकाणी होते. आणि परा, पश्चंती, वैखरी या मातृशक्ती होत्या. या मातृशक्तींच्या द्वारे मानवाचे संरक्षण करणे, त्यांच्यासाठी कथा, त्यांची भक्ती, जप, ध्यान, धारणा इत्यादीची शास्त्रशुद्ध पद्धतीने निर्मिती करणे हे या मातृशक्तींचं काम होतं. मानवाला सगळं काही आहे, सगळं काही आहे, परंतु जर लिहिण्याची शक्तीच नसेल, बुद्धी नसेल, विचार क्षमता नसेल तर तो मनुष्य काहीच करू शकत नाही. आणि म्हणून करता या तीन शक्ती जोपर्यंत आपल्याला मिळत नाही, परा, पश्चंती आणि वैखरी, तोपर्यंत आपलं कार्य कुठल्याही प्रकारे पूर्णत्वाला जाऊ शकत नाही. आणि म्हणून करता आजच्या या व्हिडिओमध्ये आपण आईसाहेबांची परा, पश्चंती आणि वैखरी या तीन शक्तींचा मागोवा घेतला. याच्यातून आपण पुढच्या अध्यायामध्ये, पुढच्या व्हिडिओमध्ये आईसाहेबांच्या वेगवेगळ्या कथा, वेगवेगळ्या पद्धती आणि ह्याही पेक्षा जास्त महत्त्वाचं म्हणजे देवी भागवत हे अत्यंत महत्त्वपूर्ण का आहे हे समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. या ग्रंथात एकूण 1 ते 12 स्कंद आहेत आणि प्रत्येक स्कंदामध्ये अध्याय, पृष्ठ, सूत्र आणि इत्यादी अनेक प्रकाराने त्या ग्रंथाची निर्मिती होत पुढे चाललेली आहे. असंख्य प्रकारचे ग्रंथ त्या ठिकाणी निर्माण झालेले आहेत.
वेगवेगळ्या पद्धतीने प्रत्येकानं आपलं मनोदय व्यक्त केलेलं आहे आणि त्या मनोदयाच्या अध्यासातून आपण हे कार्य हाती घेतलेलं आहे. त्या कार्याच्या अनुषंगाने आज पहिलं पुष्प आईसाहेबांच्या चरणी अर्पण करण्याचा योग मला आला. श्री स्वामी समर्थ श्री कुलस्वामिनी धनदायी माता नमो नमः.